कॉमन मॅन म्हणजे DCM आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे खासदार रमेश मिस्किलजी, प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांतजी शिंदे, आमच्या मीनाक्षीताई शिंदे या सर्वांच्या एकूण बैठकीतून हा एक निर्णय झाला की सर्व पदाधिकारी, माजी महापौर, माजी विरोधी पक्ष, माजी सभागृह नेते, सर्व नगरसेवक यांनी प्रत्येक गुरुवारी महानगरपालिकेच्या संदर्भात असलेले लोकांचे, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जे ज्या काय प्रश्न आहेत, जमीन प्रश्न आहेत, ती मार्गी लावण्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी एक संवाद नागरिकांशी करावा, त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहोत. आमची मागणी होती की हा संवाद करत असताना आम्हाला पक्ष कार्यालय आम्हाला द्यावं, परंतु आम्ही शिवसेना आणि शिवसेनेचे सैनिक आहोत. आम्ही रस्त्यावर कुठेही बसून लोकांची कामं करू शकतो, परंतु या बाबतीत सन्माननीय आयुक्तांना आम्ही सांगणार आहोत की आयुक्त साहेब, प्रशासन म्हणून जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला तुमच्यापर्यंत नागरिक पोहोचू शकत नाही. त्याचं एक अद्भुत चित्र म्हणजे आज आम्ही फक्त 2 दिवसाच्या हाकेवर नागरिकांना कळवल्यानंतर आज एवढी गर्दी या ठिकाणी, लोकांच्या मागण्या, लोकांचे प्रश्न सुटले नाही याचं एक दर्शन या ठिकाणी दिसते. आणि म्हणून त्या बाबतीत आयुक्तांना मंत्री साहेब 8% आम्ही सर्व जे आहोत त्या ठिकाणी उपस्थित आज हे सर्व भेटून सांगणार आहोत की आम्हाला पक्ष कार्यालय नागरिकांसाठी नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी अनेक प्रश्न कामगारांचे देखील आलेले आहेत. त्याप्रमाणे नागरिकांचे प्रश्न आले, त्यामुळे कामगारांचे देखील प्रश्न आलेले आहेत. त्या सोडवण्यासाठी आज आम्ही थोड्याच वेळात 1:30 वाजता भेट करणार आहोत. आणि अशा प्रकारचं एक मंगळवारी आनंद आश्रम आणि गुरुवारी महानगरपालिका या ठिकाणी भेटणार आहोत. त्याच्या पुढे जो प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा बघता एक या ठिकाणी आम्ही सूचना करणार आहोत आमच्या पक्षप्रमुखांना की त्या भागातील सर्व पॅनल ज्या वॉर्ड आहेत महानगरपालिकेचे, त्या देखील भागामध्ये महिन्यातनं एकदा आम्ही जाऊन स्थानिक लोकांना त्यांच्या जागी म्हणजे त्या लोकांना त्रास होऊ नये देण्यासाठी त्या प्रभागात जाण्याचा देखील त्या संबंधित पॅनलच्या नगरसेवकांना घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचा देखील मानस या ठिकाणी आमचा आहे. आम्ही राजे वगैरे घेऊन दरबारी करणारे नाही आहोत. त्यामुळे आम्ही सुसंवाद साधणार आहोत सर्वसामान्यांचं नेतृत्व ज्याप्रमाणे आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेजी करतात त्याप्रमाणे आम्ही त्यांचे सैनिक म्हणून नागरिकांनी त्यांचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. त्याचा एक भाग म्हणून आता सुरुवात झालेली आहे. आपण पाहिलं असेल की ह्या मंगळवारी आपण धर्मवीर आनंदगिरी साहेब यांच्या आश्रमामध्ये ह्या प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या जाणण्याचा आम्ही शिंदे साहेब, मी आहे, 8% साहेब आहेत, भोळे साहेब आहेत, तर हे आम्ही जाणून घेतलेलं आहे की नागरिकांचे काय प्रश्न आहेत, त्या दृष्टीने आपल्याला पुढे जाऊन काम करायचं. समस्या, सेवा आणि समाधान ह्याच्या बाईने काही आम्ही काम करणार आहोत. जसं आपण पाहिलं तर इतर लोक काय करतात त्याच्याशी आम्हाला आमच्याकडनं जी काही सेवा होईल, धर्मवीर आनंदगिरी साहेबांनी जी सुरू केलेली ही परंपरा पूर्ण करण्याचं काम आपल्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे आपण हे काम करतो. आज महापालिकेत नागरिकांचे प्रश्न आहेत, काही महापालिकेच्या संदर्भात काही कर्मचारी आहेत, काही सफाई कामगार आहेत, काही लिपिक आहेत, काही क्लास ऑफिसर आहेत. या सर्वांच्या सूचना आपण घेऊन आयुक्तांना दुपारी 1 ते 1:30च्या मध्ये आम्हाला वेळ दिलेली आहे. ज्या आम्हाला फक्त 1 दिवस नाही तर प्रत्येक गुरुवारी आपण बसणार आहोत. काही सफाई कामगार आहेत त्यांच्या देखील आपल्याला काही सूचना दिल्या, सर्व एकत्रित घेऊन आपण कामाला सुरुवात केलेली आहे. आज आपण ज्या काही अडचणी होत्या परिवहनच्या असतील आणि महापालिकेच्या असतील, सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत.
काही आपले महिला बचत गटाच्या माध्यमातून सफाई करतात त्यांचे देखील प्रतिनिधी आले, त्यांच्या देखील काही सूचना आहेत. आम्ही जाणून घेऊन आयुक्तांकडे बसवून लवकरात लवकर ह्या लोकांना मदत कशी होईल आणि ज्या ठिकाणी ज्यांची आवश्यकता लागेल, मग सन्माननीय खासदार असतील, श्रीकांत शिंदे, त्याच्यानंतर नरेश मस्के असतील, त्यानंतर पालकमंत्री आणि मिनिस्टर आपले प्रताप सरनाईक, इतरही काही पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना एकत्र घेऊन सर्व शहर प्रमुख आहेत, त्यांना एकत्रित घेऊन हा जो काही नागरिकांचे प्रश्न असतील, महापालिकेचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो.